वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण विजिबल स्पेक्ट्रम ऑफ लाईट, ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ लाईट आणि ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ लाईट हा भाग पाहिला होता. आता या लेक्चरमध्ये आपण फोटोसिंथेसिस जे 2 स्टेपमध्ये कंप्लीट केल्या जाते, लाईट डिपेंडंट रिॲक्शन आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन, तर त्यापैकी लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन हा भाग पाहू. In light reaction, solar energy is trapped by chlorophyll and it is stored in the form of chemical energy, that is ATP, and in the form of reducing power as NADPH2. लाईट रिॲक्शन म्हणजे या स्टेपसाठी लाईट सनलाईट ही आवश्यक आहे आणि या स्टेपमध्ये सोलार एनर्जी इज ट्रॅप्ड बाय क्लोरोफिल, जे ग्रीन कलरचे क्लोरोफिल पिगमेंट आहेत त्यांच्याद्वारे सोलार एनर्जी ही ट्रॅप केली जाते आणि ती केमिकल एनर्जी दॅट इज इन द फॉर्म ऑफ ATP स्टोअर केली जाते. अगेन या स्टेपमध्ये रिड्युसिंग पॉवर म्हणून NADPH2 हे तयार होत असतात. ओके, this formation of ATP molecules in the presence of sunlight is called as photophosphorylation. In light reaction by photolysis of water, oxygen is evolved. या रिॲक्शनमध्ये किंवा या फेजमध्ये वॉटर मॉलिक्यूल ब्रेक होतात. फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणजे लायसिस इज द ब्रेकडाऊन ऑफ वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट आणि या स्टेपमध्ये ऑक्सिजन हा रिलीज होत असतो. When a photon is absorbed by chlorophyll molecule and electron is shifted to a higher energy level. यामध्ये होतंय काय आपल्याला माहीत आहे की अकॉर्डिंग टू द क्वांटम थेरी जी काही लाईट रे आहे त्यामध्ये नंबर ऑफ फोटॉन्स आहेत आणि या फोटॉनमध्ये क्वांटम एनर्जी आहे. हे फोटॉन्स जेव्हा क्लोरोफिल मॉलिक्यूलद्वारे ॲब्सॉर्ब केले जातात तेव्हा इलेक्ट्रॉन हे हायर एनर्जी लेवलला शिफ्ट केले जातात. टू बूस्ट अन इलेक्ट्रॉन a photon must have certain minimum quantity of energy that is called as quantum energy. जे इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी लेवलला आहेत ते हायर एनर्जी लेवलला शिफ्ट होण्यासाठी त्या फोटॉनमध्ये जी मिनिमम एनर्जी असणं आवश्यक आहे दॅट इज कॉल्ड ॲज क्वांटम एनर्जी. व्हॉट इज क्वांटम एनर्जी? A minimum quantity of energy that must be present in a photon to move or shift an electron from low energy level to high energy level. Initially, chlorophyll molecule is at ground state. सुरुवातीला जेव्हा फोटॉन ॲब्सॉर्ब केलेले नाहीत त्यावेळेला क्लोरोफिल ए मॉलिक्यूल हे ग्राउंड स्टेटला असतात. अ मॉलिक्यूल दॅट हॅज ॲब्सॉर्ब्ड अ फोटॉन इज इन एनर्जी रिच दॅट इज एक्सायटेड स्टेट. जेव्हा फोटॉन हे त्या क्लोरोफिल मॉलिक्यूलद्वारे ॲब्सॉर्ब केले जातात तेव्हा ते एनर्जी रिच एक्सायटेड स्टेटमध्ये शिफ्ट होतात म्हणजेच ते हायर एनर्जी लेवलमध्ये शिफ्ट होतात. वेन द हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड टू इलेक्ट्रॉन कॅरियर द एक्सायटेड मॉलिक्यूल रिवर्ट्स टू इट्स ओरिजिनल स्टेबल कंडिशन दॅट इज आयोनाइज्ड स्टेट. आता जेव्हा हे हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे इलेक्ट्रॉन कॅरियरकडे ट्रान्सफर केले जातात तेव्हा एक्सायटेड झालेला क्लोरोफिल मॉलिक्यूल हा वापस त्याच्या ओरिजिनल स्टेबल स्टेजला येतो. त्याला आयोनाइज्ड स्टेट असं म्हणतात. म्हणजे 3 स्टेजेस झाल्या. ग्राउंड स्टेट जेव्हा एनर्जी ॲब्सॉर्ब केली नाही किंवा फोटॉन ॲब्सॉर्ब केलेले नाहीत. एक्सायटेड स्टेट जेव्हा त्यांनी फोटॉन ॲब्सॉर्ब करून हायर एनर्जी लेवलला गेलेला आहे आणि आयोनाइज्ड स्टेट जेव्हा त्यांनी तो हाय एनर्जी इलेक्ट्रॉन हा ट्रान्सफर केलेला आहे. द एनर्जी इज रिलीज्ड दॅट इज यूज फॉर फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्युल्स. आणि हे इलेक्ट्रॉन कॅरियर होत असताना जी एनर्जी रिलीज होत असते त्या एनर्जीचा वापर करून ATP मॉलिक्युल्स हे तयार केले जातात. तर बघा या ठिकाणी क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे सुरुवातीला ग्राउंड स्टेटला आहे. आता त्यांनी फोटॉन ॲब्सॉर्ब केलेत ज्यामुळं इलेक्ट्रॉन्स आहेत ते हायर एनर्जी लेवलकडून आता लोअर एनर्जी लेवलमध्ये पाठवल्या गेलेले आहेत. आता त्या स्टेटला एक्सायटेड स्टेट असं म्हणलेलं आहे. आणि जेव्हा हे इलेक्ट्रॉन त्यांनी इलेक्ट्रॉन कॅरियरला ट्रान्सफर केले
तेव्हा क्लोरोफिल ए मॉलिक्यूल हा पॉझिटिव्हली चार्जड वापस त्याच्या पूर्वीच्या स्टेजला येतो, परंतु आता या फेजला आयोनाइज्ड स्टेट ऑफ क्लोरोफिल ए मॉलिक्यूल असं म्हणले जाते. मग झालं काय, घेताना सोलार एनर्जी फोटॉन या स्वरूपात घेतली आणि देताना जेव्हा हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले तेव्हा ATP या स्वरूपात एनर्जी ही तयार झाली. म्हणजे सोलार एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी अँड दॅट इज फोटो-फॉस्फोरिलेशन, जे की क्लोरोफिल ए मॉलिक्यूलद्वारे केल्या जात असते. रिॲक्शन सेंटर काय आहे पाहू. द लाईट ॲब्सॉर्बिंग पिगमेंट्स आर लोकेटेड इन द थॅलॅकॉइड मेम्ब्रेन. बरोबर आहे, क्लोरोफिल पिगमेंट हे कुठं आहेत, थॅलॅकॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये आहेत, ज्यांच्याद्वारे लाईट ॲब्सॉर्ब होत असते. दे आर अरेंज्ड इन अ क्लस्टर ऑफ क्लोरोफिल अँड असेसरी पिगमेंट्स along with special type of chlorophyll molecule that is P680 and P700. या थॅलॅकॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये देर आर क्लस्टर ग्रुप आहे, क्लोरोफिल आणि असेसरी पिगमेंटचा ग्रुप आहे, ज्यामध्ये स्पेशल टाईपचे क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट आहेत. काही पिगमेंट हे P680 आणि काही हे P700 या स्वरूपाचे आहेत. तर 680 आणि 700 काय आहे, that 680 and 700 stands for wavelength of light at which these molecules show maximum absorbance. म्हणजे P680 म्हणजे हा जो क्लोरोफिल ए मॉलिक्यूल आहे हा मॅक्झिमम 680 वेवलेंथ ॲब्सॉर्ब करू शकतो. तर P700 म्हणजे हा जो काही क्लोरोफिल ए मॉलिक्यूल आहे हा 700 नॅनोमीटर वेवलेंथ असणाऱ्या लाईटला ॲब्सॉर्ब करत असतो. These special chlorophyll molecules P680 and P700 forms the reaction center of photocenter. हे जे स्पेशलाइज्ड मॉलिक्यूल्स आहेत P680 आणि P700 यांना रिॲक्शन सेंटर असं म्हणले जाते. व्हॉट इज द फंक्शन, इट कन्व्हर्ट्स लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी ATP. रिॲक्शन सेंटरचं काय काम आहे, तर आलेली लाईट एनर्जी ही ATP स्वरूपात केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करणे. त्यानंतर आहे लाईट हार्वेस्टिंग सिस्टीम. द असेसरी पिगमेंट्स लाईक कॅरोटिनॉइड्स अँड अदर क्लोरोफिल मॉलिक्यूल्स दे हार्वेस्ट सोलार एनर्जी अँड दॅट पास इट ऑन टू द रिॲक्शन सेंटर. आता लाईट हार्वेस्टिंग सिस्टीममध्ये असेसरी पिगमेंट्स, कॅरोटिनॉइड्स, झॅन्थोफिल्स यासारखे आणि काही क्लोरोफिल मॉलिक्यूल्स एकत्र येतात, ज्यांच्यामुळं वेगवेगळ्या वेवलेंथची सनलाईट ही ॲब्सॉर्ब केली जाते आणि ती रिॲक्शन सेंटरकडे पाठवली जाते. आता असेसरी पिगमेंट म्हणजे काय, जे सोलार एनर्जीचं रूपांतर ATPमध्ये करू शकत नाहीत त्यांना असेसरी पिगमेंट म्हणायचं. आणि रिॲक्शन सेंटरमध्ये असणारे क्लोरोफिल मॉलिक्यूल हे इसेन्शियल पिगमेंट्स आहेत, कारण ते सोलार एनर्जीचं रूपांतर ATP मॉलिक्यूलमध्ये करू शकतात. मग ही जी लाईट हार्वेस्टिंग सिस्टीममधले पिगमेंट्स आहेत यांचं काय काम आहे, दे ॲब्सॉर्ब लाईट एनर्जी ऑफ डिफरंट वेवलेंथ अँड ट्रान्समिट ॲट अ व्हेरी हाय रेट टू द रिॲक्शन सेंटर. म्हणजे वेगवेगळ्या वेवलेंथच्या सनलाईटला ॲब्सॉर्ब करणं आणि त्या वेवलेंथ किंवा ती एनर्जी रिॲक्शन सेंटरकडे पाठवणं, जेणेकरून मॅक्झिमम ATP मॉलिक्यूल्स हे तयार केले जातील. दॅट इज द रोल ऑफ लाईट हार्वेस्टिंग सिस्टीम. आता पाहू फोटो सिस्टीम. रिॲक्शन सेंटर अँड लाईट हार्वेस्टिंग सिस्टीम टुगेदर फॉर्म फोटो सिस्टीम. फोटो सिस्टीममध्ये कोण येणार, रिॲक्शन सेंटर म्हणजे क्लोरोफिल ए मॉलिक्यूल आणि लाईट हार्वेस्टिंग सिस्टीम म्हणजे असेसरी पिगमेंट्स. द थॅलॅकॉइड मेम्ब्रेन्स ऑफ क्लोरोप्लास्ट दे हॅव टू काइंड्स ऑफ फोटो सिस्टीम. दोन प्रकारच्या फोटो सिस्टीम आहेत, PS1 अँड PS2. PS1 बघू. इट कन्सिस्ट ऑफ रिॲक्शन सेंटर P700 अँड लाईट हार्वेस्टिंग सिस्टीम. आता फोटो सिस्टीम आहे म्हणजे दोन भाग महत्त्वाचे आले, एक आला रिॲक्शन सेंटर, दुसरा आला लाईट हार्वेस्टिंग सिस्टीम. तर यामध्ये रिॲक्शन सेंटर कोण आहे, क्लोरोफिल ए मॉलिक्यूल P700. The light harvesting system consists of chlorophyll and accessory pigments. Light harvesting system help to capture light energy
and pass it on to the photocenter. Thus, a photon absorbed anywhere in the harvesting zone of P700 center can pass its energy to P700 molecule. मग या लाईट हार्वेस्टिंग सिस्टीमच्या पिगमेंटद्वारे वेगवेगळ्या ज्या काही वेवलेंथ आहेत या ॲब्सॉर्ब केल्या जातात आणि त्या रिॲक्शन सेंटरकडे पाठवल्या जातात P700कडे. Thus, the photon absorbed anywhere in the harvesting zone of P700 center can pass its energy to molecule P700. आता photosystem second काय आहे? It consists of reaction center P680 and light harvesting system. आता यामध्ये P680 हा रिॲक्शन सेंटर आहे. फोटोसिस्टम सेकंडमध्ये रिॲक्शन सेंटर आहे क्लोरोफिल मॉलिक्यूल with P680 and the light harvesting system consists of chlorophyll and accessory pigment. Same light harvesting system आहे आणि हे accessory pigments they capture the light energy and pass it to the reaction center P680 आणि ते त्यांच्या रिॲक्शन सेंटरकडे त्या डिफरंट वेवलेंथच्या एनर्जीला ट्रान्सफर करत असतात. म्हणजे मुख्य फरक कुठं झाला? रिॲक्शन सेंटरमध्ये. फोटो सिस्टम 1 मध्ये रिॲक्शन सेंटर P700 आणि फोटो सिस्टम सेकंडमध्ये P680 इज द रिॲक्शन सेंटर. आता बघू फोटो सिस्टम सेकंड काय काम करते. दिस सिस्टम ब्रिंग्स फोटोलायसिस ऑफ वॉटर अँड रिलीज ऑफ ऑक्सिजन. फोटो सिस्टम सेकंड जी आहे हिच्यामुळं फोटोलायसिस ऑफ वॉटर हे घडून येत असते ज्यामुळं ऑक्सिजन हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो. इन दिस ॲक्ट व्हेन PS second absorb light, electrons are released and chlorophyll A molecule is oxidized. PS2 हा फोटॉन ॲब्सॉर्ब करतो, इलेक्ट्रॉन रिलीज करतो आणि ऑक्सिडाइज्ड फेजमध्ये शिफ्ट होतो. The electrons emitted by P680 are ultimately trapped by P700. आता सायकल ज्या चालू असतात त्यामध्ये जो PS2 कडून रिलीज होणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे PS1 द्वारे ट्रॅप केले जातात. द ऑक्सिडाइज्ड P680 रिगेन इट्स इलेक्ट्रॉन्स बाय फोटोलायसिस ऑफ वॉटर ॲज फॉलो. जो P680 आहे तो त्याने रिलीज केलेले इलेक्ट्रॉन्स हा फोटोलायसिस ऑफ वॉटर या क्रियेद्वारे पुन्हा मिळवत असतो. कसं? 4 वॉटर मॉलिक्युल्स गिव्स जेव्हा त्याचं ब्रेकडाऊन होते फोटोलायसिस होते सनलाईट एनर्जीच्या प्रेझेन्समध्ये वॉटर मॉलिक्यूल ब्रेक होतात त्यावेळेस 4 H+ आयन्स आणि 4 OH आयन्स हे तयार होतात. 4 OH आयन्स ह्यांचं पुन्हा कन्व्हर्शन 4 OH आणि 4 इलेक्ट्रॉन हे रिलीज होतात. इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉन कॅरियरवर रोटेट होत असतात तर 4 OH जे आहेत यांचं पुन्हा रूपांतर 2 वॉटर मॉलिक्यूल आणि 1 ऑक्सिजन मॉलिक्यूल रिलीज होतो. बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे 4 वॉटर मॉलिक्यूल्स जेव्हा स्प्लिट होतात तेव्हा पुन्हा 2 वॉटर मॉलिक्यूल तयार होतात, ऑक्सिजन हा रिलीज होतो आणि 4 प्रोटॉन आणि 4 इलेक्ट्रॉन हे रिलीज होत असतात अँड ऑक्सिजन इज गिवन आउट ॲज अ बाय प्रोडक्ट. These proton accumulate inside the thylakoid resulting in a proton gradient. आता लाईट रिॲक्शन ही जोपर्यंत लाईट अवेलेबल आहे तोपर्यंत कंटिन्यू ग्रॅनामध्ये चालू आहे आणि ज्या काही थॅलाकॉइड मेम्ब्रेनच्या आतची जी ल्युमेन आहे त्यामध्ये हे प्रोटॉन रिलीज होत असतात आणि त्यामुळं थॅलाकॉइड मेम्ब्रेनच्या आतमध्ये प्रोटॉनची संख्या जास्त आहे. The energy released by the protons when they diffuse across the thylakoid membrane into the stroma against the proton concentration gradient, it is used to produce ATP. मग होतंय काय? थॅलाकॉइडच्या ल्युमेनमध्ये प्रोटॉनची कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे तर स्ट्रोमामध्ये त्यांचं प्रमाण कमी आहे. तर अशा वेळेस कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट मेंटेन करण्यासाठी जेव्हा थॅलाकॉइडच्या ल्युमेनमधून स्ट्रोमाकडे H+ आयन्स हे मूव्ह होत असतात त्यावेळेस एनर्जी रिलीज होत असते आणि तिचा उपयोग ATP फॉर्मेशनसाठी
केला जातो. म्हणजे बघा PS2 मध्ये काय झालं, एकतर ATP मॉलिक्यूल तयार झाले, फोटोलायसिस ऑफ वॉटर झालं आणि ऑक्सिजन हा रिलीज झाला. तर PS1 मध्ये काय चालू आहे, when light quanta are absorbed by photosystem 1 that is P700, energy rich electrons are emitted from the reaction center. PS1 जेव्हा डिफरंट फोटॉन्स ॲब्सॉर्ब करतात अशा वेळेस रिॲक्शन सेंटर जो आहे हा काय होतो, हायर एनर्जी लेवलमध्ये शिफ्ट होतो, म्हणजे क्लोरोफिल ए मॉलिक्यूल P700. These flow down a chain of electron carriers to NADP along with the proton generated by splitting of water. आता हे जे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन कॅरियरद्वारे सगळ्यात शेवटी NADPद्वारे ॲब्सॉर्ब केले जातात अलॉंग विथ प्रोटॉन जनरेटेड. वॉटरचं स्प्लिटिंग चालू आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन जसे रिलीज व्हायलेत तसे प्रोटॉनसुद्धा ॲक्युम्युलेट व्हायलेत आणि रिलीज झालेल्या इलेक्ट्रॉनला NADPद्वारे ॲक्सेप्टन्स होतो आणि रिझल्ट इज फॉर्मेशन ऑफ NADPH2. Hydrogen attached to NADPH2 is used for reduction of carbon dioxide in the dark reaction. आणि लाईट डिपेंडंट रिॲक्शनमध्ये हा जो NADPH2 तयार होतो तर यामध्ये जो हायड्रोजन आहे याचा उपयोग कार्बन डायऑक्साईड रिडक्शनसाठी केला जातो. देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिड्युसिंग पॉवर ऑफ द सेल. हा जो NADPH2 तयार होतो ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं रिडक्शन होतं आहे म्हणून या स्टेपला रिड्युसिंग पॉवर ऑफ सेल असंही म्हणतात. म्हणजे PS1 मध्ये काय तयार होईल, ATP मॉलिक्युल्स अँड NADPH2. बघा या ठिकाणी ATP सिंथेसिससाठी फिगर दाखवलेली आहे. थॅलॅकॉइड मेम्ब्रेन आहे, बाहेरचा भाग स्ट्रोमा, आतला भाग ल्युमेन. बरोबर आहे. मग फोटो सिस्टीम 1 आणि 2 आहेत ज्यांची ॲक्शन ह्या चालू आहेत आणि त्यांच्याद्वारे H+ आयन्स हे ल्युमेनमध्ये रिलीज व्हायलेत त्यामुळं प्रोटॉन ग्रॅडियंट हा ल्युमेनमध्ये जास्त आहे, स्ट्रोमामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. आणि एक कंडिशन अशी येते की प्रोटॉन्स जे आहेत हे थॅलॅकॉइडच्या ल्युमेनमधून स्ट्रोमामध्ये काय केले जातात, कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट ओढले जातात आणि हे होत असताना एनर्जी ही रिलीज होत असते आणि जिचा उपयोग खाली फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे ADP मॉलिक्यूलपासून ATP मॉलिक्यूल्स तयार होण्यासाठी केला जातो. म्हणजे अशा प्रकारे लाईट रिॲक्शनमध्ये महत्त्वाचं जे ATP फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी कंप्लीट केल्या जाते. सो हिअर आर सम क्वेश्चन्स. सॉल्व करा and thank you.